देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर पक्ष मजबूत होत असताना आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास बसल्याने या परिसरातील दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरेल असा विश्वास पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातील वडगाव ग्रामपंचायत सरपंच गौरी महादेव गडगे, उपसरपंच महादेव कमळाकर गडगे आणि शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते बाळाराम शिर्के यांच्यासह शिवसेना, उद्धव ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा सोहळा नढाळ येथील पंचायत मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार महेश बालदी म्हणाले की सुधीर ठोंबरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गौरी आणि महादेव गडगे यांनी सुधीर ठोंबरे यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याने तुम्हाला विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे सांगितले. तर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे यांनीही प्रत्येक प्रवेशकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी वडगाव सरपंच गौरी महादेव गडगे, उपसरपंच महादेव कमळाकर गडगे, शाखा प्रमुख दशरथ देहू पाटील, माजी सरपंच अनंता बाळाराम पाटील, शेकाप नेते बाळाराम बंडू शिर्के, राजेश बाळाराम पाटील, वसंत गोविंद पाटील, शिवाजी शिंदे, वर्षा पाटील, युवा सेना विभाग प्रमुख वैभव मुंडे, मंगेश दसवते, जगन कातकरी, राजेश साळुंखे, प्रल्हाद पाटील, अनिल पवार, संदीप शिंदे, दीपक वर्षी, अनिकेत पारिंगे, संदेश भोईर, वडगाववाडी येथील भगवान वाघमारे, मनोहर वाघमारे, परशुराम वाघमारे, संजय वाघमारे, शिवराम वाघमारे, तळवलीवाडी येथील अनिल पवार, अर्जुन पवार, भगवान पवार, संतोष पवार, भीम पवार, अनिल पवार, पांडुरंग वाघमारे, नितीन पवार, शिवनगरवाडी येथील भिवा वाघमारे, रामदास वाघमारे, मामन वाघमारे, अविनाश वाघमारे, वडगाव येथील वासुदेव जाधव, विक्रम जाधव, जगदीश जाधव, जीवन जाधव, कालिदास महेश ठोंबरे, समीर ठोंबरे, सुरेश जाधव, अनंता गडगे, योगेश ठोंबरे, विलास जांभुळकर, किशोर जांभुळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, उरण आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, खालापूर पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोतीराम ठोंबरे, पनवेल दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, माजी सरपंच विजय मुरकुटे, गणेश कदम, प्रकाश घेगरे, गणेश मुकादम, काशीनाथ गावडे, सागर ओसवाल, अविनाश गाताडे, कृष्णा पारिंगे, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, जगदीश हातमोडे, श्रेष्ठ नेते सुनील गायकवाड, सरपंच रवी कुंभार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
मित्रांनो, तुम्ही आज देशाच्या राजकारणात जगातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाची सदस्य संख्या 14 कोटी आहे. मग नरेंद्र मोदींसारखं दिल्लीतलं नेतृत्व असेल किंवा देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातलं नेतृत्व असेल, या सगळ्यांचं परिपाक म्हणजे भारतीय जनता पक्षाचं विकासाचं राजकारण. आणि हे विकासाचं राजकारण गडकरी, आपण सरपंच, आपण आपल्याला काय इच्छा असते आपल्या परिसराचा विकास. मी सरपंच आहे तर माझ्या परिसरामध्ये जे जे समाजाकरता उत्तम उदात्त उन्नत करता येईल ते करण्याची इच्छा आहे. आणि ती करण्याकरता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आला. तुम्ही कुठलीही अट न टाकता भारतीय जनता पक्षामध्ये आला. तुमचं मत हेच आहे की मला साहेब विकासाला निधी द्या. आणि तुम्हाला मी आज या देवळामध्ये शब्द देतो की निधी तर आपण लय आणलाय आणि लय आणणार आहोत. कुठल्याही निधीचे कमी तुम्हाला आयुष्यात पडून देणार नाही. आम्ही यात उपस्थित 20% जुने कार्यकर्ते, बाकी 80% मला मत दिलेलं नाही. पुढच्या वेळेला देतील ही अपेक्षा आहे आणि त्यांचं मी स्वागत करतो. त्यांच्याशी मी खरं बोलतोय. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या विभागाचा विकास हेच महत्त्वाचं. आणि तुमच्यावर तुमच्या भागातला आदिवासी हा पूर्ण विश्वास ठेवतो. आणि विधानसभेमध्ये एकही आदिवासी कुणाच्या घरात राहणार नाही हे सांगणारा मी एकटा उमेदवार होतो, याचा मला अभिमान आहे. आणि आत्ताच अशोक उईके साहेब येऊन गेले आदिवासी मंत्री. जी कुणाची घरं असतील त्या घरांना आपल्याला त्या सर्वांना आदिवासींना घरं देणे ही तुमची आणि आपली प्राथमिकता आहे. आणि मी दरवेळेला सांगतो की त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी, तो जर समाज आपल्यावर विश्वास टाकतो तर त्याला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. या व्यासपीठाची आज आपण सगळे कार्यकर्ते ज्या उत्साहानं या ठिकाणी आलेला, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक बूथवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी विमानानं डौलात फडकला पाहिजे. आज आपले सन्माननीय जय मात्रे साहेब, प्रीतम मात्रेजी यांनी बांधलेल्या या सुंदर अशा या पंचायत मंदिर या परिसरामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय. आता भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनं ते या ठिकाणी आले. अशाच पद्धतीनं आज सरपंच तुम्ही आलाय. कधीतरी काही कालावधीपूर्वी पृथ्वीराज झाले, त्याच्यापूर्वी सुधीर झाले. हा अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवरती हा विश्वास अधिकाधिक लोकांचा दृढ होत चाललेला आहे. आणि मग मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास हे सूत्र लक्षात घेऊन आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला एकजुटीनं एक दिल्यानं काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या आता थोड्या कालावधीमध्ये येणार आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मी तुम्हाला विश्वास देतो की जेव्हा जेव्हा या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका होतील तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच झेंडा त्या जिल्हा परिषदेवरती पंचायत समितीवरती फडकणार आहे. याच्यासाठी आपल्याला कार्यकर्ते आलो, आता जनतेपर्यंत आपल्याला जायचं. सरकारच्या ज्या योजनांचा फायदा कदाचित आपल्या गावामध्ये मिळत नाही, त्या योजनांचा फायदा लोकांना मिळून द्यायचा आहे. या योजना जे काही 20, 25, 50
जय हिंद.